जिल्ह्यातील अनेक भागामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। मोगरकर, बारसगाव, शिवार, अमरापूर। ज्वारी, उन्हाळी तीळ, आंबा, केळीसह फळबागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वाळवणीला घातलेली हळद भिजल्याने हळदीच्या गुणवत्तेत फरक पडणार असून बाजारात भाव कमी मिळणार आहे। नापिकी दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यासमोर आता अवकाळी पावसाने नवसंकट उभं केलं आहे। पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। काल 5 ते 6 दरम्यान पाणी आणि वादळासह पाणी पडलेलं जोरात, त्याच्यामुळे हळदीचं आणि हे आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। भेंडी, चवळी, गवार, दोडकं यांच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यांच्यामुळे कमीत कमी आमचे 2 ते 3 लाखाचं हळदीचं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या माळव्याचं पण 2 ते 2.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। यांच्यामुळे सरकार काय हमी भाव देत नाही, काय नाही, काय करावं काय नाही, शेतकऱ्यांनी कुठं काय करावे आम्ही अशामुळं शेतकऱ्याला कोण्या पिकाचा भाव मिळत नसल्यामुळे आम्ही पालेभाज्याकडे वळलो, तरी पण अवकाळी पाण्यामुळे हे असं नुकसान झालेलं आहे। त्यांच्यामुळे काय करावं, शेतकरी काय जगावं की मरावं असं हे समजत नाही। सरकारने आमच्या बांधावर येऊन पंचनामे करून आम्हाला काय मदत होईल ते करावी। राजकारणामध्ये लक्ष न देता शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष दिलं म्हणजे जरा बरं होईल। गट नंबर 31, यादवराव गोविंदराव मोगरकर, बारसगाव, शिवार, अमरापूर। आता नुकसान होते, आता काय उठत नाही, काय ना हाडूच असा खाली खराब होतात, आता लागलेला माल